आणि एक महत्त्वाची सूचना आहे, जो सामना सुरू आहे सध्या त्या सामन्यातील जो संघ कोणी विन होईल त्या सगळ्याला विनंती असेल की आपण मैदान सोडून कुठे जायचं नाहीये, कारण यानंतर लगेचच तुमचा सामना असेल याची आपण नोंद घ्यावी. थँक्यू सो मच योगेश पाटील सर, व्हॉइस ऑफ पीटीसी, व्हॉइस ऑफ आमने लोणार क्रिकेट असोसिएशन. ज्या कॉमेंटेटर विना टुर्नामेंट होणं अवघड जातं अनेक आयोजकांना, असे आमचे हे सन्माननीय योगेशजी पाटील. पहिली इनिंग समाप्त झाली, पाहिलं आपण प्रेक्षक 7 गडी बाद झाले आणि फक्त 28 धावा उभ्या केल्या बापगाव संघाने. त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी ते सलामीची जोडी सूरज आणि चैनू मैदानामध्ये आहे. गोलंदाजी मार्कवरती मिस्टर सुनील. पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू फ्लाय करतोय, रायझिंग राईज अँड मिस. वा, चेंडू आत पण वाला टप्पा पडल्यानंतर गुडलेनवरती टप्पा पडला. बॅट फक्त सरळ केली होती, बॅटचं फेस ओपन केलं होतं बॅट्समनने. थोडंसं बॅकफुटला गेले, चाच पडले कारण चेंडू आत आला आणि बीट करून गेला विकेट किपरला. विकेट किपरच्या हातामध्ये पहिलाच डॉट चेंडू काढलाय, कारण लो स्कोरिंग मॅचेसमध्ये अशी अचूक बॉलिंग केली तर कदाचित हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत आपण नेऊ शकता. पण तो प्रयत्न तुम्ही केला पाहिजे, अजून तुम्ही बेस्ट ऑफ बेस्ट बॉलिंग केली पाहिजे. पण तो इथे बघा, खराब चेंडूचा समाचार घेण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट ऑफ लेंथ होता थोडासा आणि त्याला टर्न केला बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. पाहिलं की शॉर्ट स्क्वेअर लेग त्या ठिकाणी आहे पंचांच्या शकील कोटी सरांच्या बाजूला. एक धाव तिथे प्राप्त केली बॅट्समन सूरजने. 29चं लक्ष 24 चेंडूमध्ये असताना इथे 2 चेंडू पडले, म्हणजे 2 मध्ये 1 धाव आलेली आहे. P1चं षटक असल्यामुळे फिल्डिंग पाहू शकता आपण. 2 फिल्डर फक्त बाउंड्री लाईनकडे आहेत. एक डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग आहे अगदी गेटच्या समोर आणि एक वाईड इज लॉंग ऑन पाहू शकता आपण त्या घराच्या समोर. हो, कुठे फ्लिक करायचं होतं, चेंडू गेला कुठे, कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. फलंदाज बाद, सॉफ्ट डिसमिसल. गोलंदाजाने पाहिलं आपण की चेंडू आउट स्विंगर होता, टप्पा पडला, फ्लाय सुद्धा झाला आणि फ्लिक करायच्या नादामध्ये गोलंदाजाने फ्रंट फूट घेतला होता, परंतु नाही, त्या ठिकाणी बॅट आणि चेंडूचं मिडलिंग नाही झालं आणि बॅटची कडा घेऊन थिन एज पातळ कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल झाला होता कव्हर पॉईंटकडे. मस्त पद्धतीने सुसाट झेल पकडला आणि पहिला धक्का जो अपेक्षित होता, जो गरजेचा होता बापगाव संघासाठी. आई गावदे बापगाव संघ फिल्डिंग करतोय, धावांचा त्याला संरक्षण करायचं आहे आणि ब्रेक तो प्राप्त करून दिला गोलंदाज सुनीलने. आपण पाहू शकता एक गडी बाद एक वरती एक धाव झालेली आमच्या सोबतीला स्कोरिंगसाठी प्रतीक आहे, ज्याला आता खेळायचं आहे बहुतेक, कारण त्यांच्या संघाने इथे प्रवेश घेतलेला. यजमान संघ गावदेवी नानके विरुद्ध बॅटिंग करणार आहे, पहिल्या फिल्डिंग करणार आहे. येस, फिल्डिंग करणार आहे. टॉस जिंकलाय, काटा आला होता, टॉस उडवला होता आमचे स्पर्धेचे आधारस्तंभ पंडित घोडे यांनी. पण तो मैदानामध्ये आता काटेकी टक्कर होण्याची दाट शक्यता, कारण चेंडू बाद झालाय तो 0वर. नवीन चेंडू सुनील कडून. यावेळेला खराब चेंडू पुन्हा एकदा उडाला. हो, प्रयत्न केला होता, एक हात तिथे उंच केला होता शॉर्ट स्क्वेअरच्या क्षेत्ररक्षकाने. पाहता पाहता चेंडू लॉंग लेगच्या दिशेने कडेला जातो आणि पंचांनी सांगितलं की पाय गेलाय. शकील कोटी सर सांगतात 4 रन आहेत असे सांगतायत, परंतु पंच तरी सुद्धा आता सांगतात की चेक करूया आपण. चौकार आहे सर, चौकार आहे, पाहिलं रिप्ले मध्ये 4 रन्स. तरी पण आपण चेक करूया का? चला पुन्हा एकदा रिप्ले मध्ये चेक करू. पाय पण पडद्याला गेलाय, पडद्याच्या खाली. नो प्रॉब्लेम, व्हेरी गुड सर शकीलजी अँड मिस्टर गोकुल पाटील. धावसंख्या 4 ने 5 वर, 5 ऑन द बोर्ड. प्रयत्न केले होते अफाट, अगदी वेगाने धावत पण गेला होता, हे सुद्धा वाखाणण्याजोगं आहे. पुढे सरसावले, बॅटची कडा बघ दुबक आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल पकडलाय. बॅट्समन बाद होतोय, दुसरा धक्का लागत असताना रोशन स्पोर्ट्स मुठवल संघाला आणि बॅट्समन बाद होतोय मिस्टर राकेश पाटील.
योगी काय जबरदस्त आवाज पण लागला आणि कलेक्शन अगदी पूर्णपणे असं वाटतं की नवीन वर्षाचं नवीन कलेक्शन केलंय डीजे जालिंदरने. क्या बात आहे डीजे भाऊ, जालिंदर भाऊ. अक्षरशः आम्ही जेव्हा जेव्हा डिमांड करतो तेव्हा ते सुधारणा करतात आणि ही लाजबाब सुधारणा आहे त्यांची, अगदी बहारदार. आणि ते बॉलिंग सुद्धा तितकीच बहारदार. खूप छान इथे सुनीलने 2 धक्के दिले, एक मधला चौकार वगळता छान इथे बॉलिंग करतोय. धावसंख्या 5 असताना 2 गडी बाद. नवीन फलंदाज देवा मैदानामध्ये स्ट्राईक एंडला सामना करेल सुनीलचा. देवा लॉंग रनअप आहे ज्याचं रनवे मधून जातोय, छोटापुरा खेळाडू. हो, पहिला चेंडू आलेला टर्न करायचा होता, उचली घेणारा चेंडू विकेट किपर गॅदर करतोय. बॅटची थोडीशी कडा होती, मला वाटतं स्टिकर जवळ चेंडू अडलेला होता आणि पंचारी षटक संपल्याचा इशारा केलाय गोकुळ पाटील सरांनी. पहिलं षटक समाप्त झालं. धावसंख्या रोशन स्पोर्ट फुटबॉल संघाची 29चा पाठला करत असताना 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 वर. डीजे कमान वन्स मोर. तेवीस धावांची अजून गरज आहे जिंकण्यासाठी, कारण लक्ष्य आहे ते प्रेक्षक आपण पाहिलं 29 धावांचं माफक लक्ष्य आहे, पण तो 2 धक्के दिलेत. हा मोमेंटम प्राप्त केलाय. धावा पण अक्षरशः आपण पाहतो की पहिल्या सामन्यात असंच झालं होतं, 6 धावा दिल्या होत्या. त्यानंतर ज्युनियर आकाश काय तळपला आणि त्याने तडाखे बंद तो सामना दुसऱ्या षटकातच समाप्त करून टाकला, कारण ते लक्ष्य फार कमी सुद्धा होतं. 3 लागोपाठचे षटकार खेचले. तसं काय इथे होईल का बघायचं आपल्याला, परंतु इथे आता मॅचमध्ये स्पीच निर्माण होऊ शकतो आणि करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण आता फिल्डिंग सुद्धा इथे फैलावलेली आहे. डीपमध्ये मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडेस्ट लॉंग ऑफ. पहिला चेंडू सुरेख हाताळला आहे. फुलर लेनचा चेंडू वापरण्याचा प्रयत्न, ओव्हर पिचच्या आसपास चेंडू होता, स्वतःला ओव्हर पिच करून घेतलं. बॅट्समन ड्रिल करून दाखवते बघा, बॅट आणि पॅडच्या जवळून गेला तो चेंडू. पहिला सुरेख लाराने डॉट काढला. धावसंख्या 6 वरती स्थिर आहे. रोशन स्पोर्ट फुटबॉल संघ इथे धावांचा पाठलाग करतोय. आपण पाहताय स्वर्गीय मोतीराम बाळू चोरगे स्मृती चषक 2025. आयोजक मंडळी आमचे पंडित गोडे यांचा संघ, जय अंबिका क्रिकेट संघ देवरुंगपाडा, सोबतीला पंडित गोडे स्वतः आधारस्तंभ म्हणून स्पर्धेसाठी. यावेळेला बॅट अँड पॅडच्या मध्ये लाऊड अपील केली, ऑफस्टिकच्या जवळ बहुतेक पंच सांगतात शकल सर. लेग बायचा इशारा, पण तो चेंडू भन्नाट वापरला होता गोलंदाजाने लाराने. ब्रायन लारा आम्हाला आठवत आहेत, 503 धावा, 400 धावा, 300 कित्येक वेळा, अक्षरशः रेकॉर्डचा बादशाह होता. पण तो अर्ली रिटायरमेंट घेतली, त्यामध्ये काय वेस्ट इंडिजचं पॉलिटिक्स कारणीभूत होतं, ते आपल्याला इथे काय गरज नाही म्हणायची, परंतु त्याने जे करून दाखवलं ते जबरदस्त केलं होतं. तसेच खेळाचे विनोद कांबळे, जवळपास स्टान्स तोच होता, पण तो कांबळीला जमणाऱ्या नीटचं पुढे जाता आलं नाहीये. यावेळेला पुढे जाईल का स्कोर, उडवला आहे, चेंडूला टर्न केलं, स्विंग केली होती बॅट, लॉंग लेग आणि शॉर्ट फॉरवर्ड स्क्वेअरच्या दिशेच्या वरून तो चेंडू गेला होता, डीप मध्ये कव्हर केला आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या बॅट्समन सूरजने. सूरजच्या सोबतीला देवा आलाय. धावसंख्या 2 पुढे जात आहे, 9 वर. 2 गडी बाद झालेत. रोशन स्पोर्ट्स मुठवलच्या संघाकडून एक स्पर्धा येत आहे, बहुतेक 7, 8, 9 या 3 दिवसांची स्पर्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये. अजून 20 धावांची गरज आणि 15 चेंडू शिल्लक आहेत. शॉर्ट ऑफ लेन चेंडू दिला, उचली घेणारा त्याला हवं तसं उचललं, परंतु एलिव्हेशन नव्हतं आणि त्या ठिकाणी बघा आता लॉंग लेगला फिल्डिंग तैनात केलेली आहे, ज्या दिशेने आधी एक फंबलिंग सुद्धा झालं होतं, मिस फिल्डिंग झाली होती. सर 20 पाहिजेत सर, अजून 9 झालेत, 29चं टार्गेट आहे, 15 चेंडूमध्ये 20 पाहिजेत. पहिल्या षटकात 6 आले होते आणि आतापर्यंत 3 आलेले आहेत. हो, मस्त चेंडू, डोक्यावरती हात, अगदी ऑप्टिकच्या काही सेंटीमीटर आजूबाजूने चेंडू गेला. फुलर लेनचा होता चेंडू, कुठल्या प्रकारे रूम दिली नाही, बॅट टेकवणं भाग पडलं होतं, पण तो बॅट सुद्धा टेकू दिली नाही, इतका भन्नाट वेगाने तो ऑफस्टिक यॉर्कर वापरला. जबरदस्त बॉलिंग गोलंदाज लाराची. 4 चेंडू हाताळले, एक डबल दिले, एक सिंगल दिले, 2 डॉट काढलेत, पण तो हात त्यांनी षटक सुद्धा हॉट बनवलाय. सामना हॉट होण्याची दाट शक्यता. पहिलं षटक मस्त 6 धावांचं होतं, त्याहून बेस्ट षटक आणि इनसाइड आउट. चेंडू हवेत आहे, झेल टिपला जातोय डिपेक्सचा कव्हरला, फलंदाज बाद होते सूरज. बॅक टू द पॅव्हलियन, लागतो 3रा धक्का रोशन स्पोर्ट्स मुठवलला. मॅच में ट्विस्ट आ गया वापस.
चला फिल्डिंग लावा. मस्त गाणं येते, हरे राम हरे कृष्ण. देव आनंद आणि झीनत अमान, जबरदस्त ऍक्टिंग केली होती चॉकलेट हिरो देव आनंद आणि झीनत अमानने. आणि इथे सुद्धा जबरदस्त बॉलिंग होते. लारा सुद्धा इथे सामन्यामध्ये रंगत आणते. सुपरहिट सामना करण्याचा मानस आहे लाराचा. पहिल्या षटकात 2 गडी बाद झाले, 6 धावा. या षटकामध्ये 5 चेंडू पडलेत, 3 धावा दिलेत आणि गडी बाद केला. शेवटचा चेंडू असेल नवीन फलंदाज राहुल पाटील. बॅटिंग पॅडच्या मध्ये लाऊड अपील आणि पंचांचं बोर्ड आकाशामध्ये. तिथे बॅट कट आहे की काय दाखवतात सर, आम्हाला ऍक्शन करा. येस, मला वाटलं की समोर बोट वरती केलं की काय. नाही, आउट नाहीये, सॉरी फॉर दॅट. असं वाटलं की समोर असं हात केलं की काय बोट, पण तो आमचा तो अंदाज वेगळा होता, चुकीचा होता. कूल डाऊन होतं ते. तिथे हिट झालं, बॅटची कट होती, पण त्यांनी दाखवलं पंचांनी की असं असं आहे. पण तो आम्हाला असं वाटलं की आम्हाला पाठ करून पंच आऊट देतात की काय, सॉरी. परंतु धाव संख्या 9 असताना काय बॉलिंग करते गोलंदाज लारा. आणि षटक सुद्धा समाप्त केलं. फक्त 3 धावा खर्च केल्या, 3 डॉट काढले आणि 1 विकेट प्राप्त केली. एक डबल, एक सिंगल. मॅच बनते, मॅच बनलेली आहे प्रेक्षक हो. ही मॅच मजा देणार आहे. लो स्कोरिंग मॅच, हाय व्होल्टेज बनवली आहे. मागच्या 3-4 दिवसापासून शिवदेवतांनी सुद्धा व्होल्टेज वाढवलाय. जो व्होल्टेज कमी होता मसा यात्रेमध्ये, काय योग आहे मसा यात्रेचा बघा. यात्रा आली की थंडी अचानक वाढते, यात्रा गेली की थंडी गायबच होऊन जाते आणि आपल्याला उन्हाची झळ लागत असते. इथे कुठल्या संघाला झळ पोचणार आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत, 20 धावांची गरज. 12 मध्ये 20, 12 मध्ये 9 झाल्या फक्त. मात्र आता सामना अवघड करून ठेवलाय रोशन स्पोर्ट्सने. देवा आणि राहुल आहे. देवा आता स्ट्राईकला गोलंदाजी मार्क होती. सर्वेशला सर्व गुण संपन्न बॉलिंग करावे लागेल. पूर्णपणे त्याला सर्वस्व इथे आता व्यतीत करावा लागेल ह्या सामन्यासाठी. पहिला चेंडू घेऊन राऊंड द विकेट देवासाठी. देवाला शॉर्ट ऑफ लेन मिळालं होतं. इथे प्रेक्षक सुद्धा इथे अगदी वेगाने ओरडले, इथे जोराने ओरडले की मारला पाहिजे चेंडू हा. परंतु तिथे मिस टायमिंग झाला. फिल्डिंगची जमावट आहे त्या दिशेने, तशीच बॉलिंग करतोय गोलंदाज सर्वेश. 1 चेंडू डॉट काढला. 11 चेंडू शिल्लक आहेत, 20 धावांची गरज. यावेळेला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. पंच गोकुल सर पाहत आहेत. इट्स अ वाईट डिलिव्हरी सांगितलं त्याने. चेंडू खूपच ऑफस्टिकच्या बाहेर निघाला. अगदी त्या गाईड लाईनच्या बाहेर टप्पा पडला, वाईड लाईनच्या बाहेर टप्पा पडला, बाहेर निघाला चेंडू. आणि 1ने धावसंख्या बराच वेळानंतर फुलत असताना 10 वर पोहोचलेले आहे सर्वेश. कमी पावलांचं रनअप. यावेळेला बॅटची कडा विकेट किपरच्या मागे. चेंडू फ्लाय होते, ओ लेग स्लिपला चेंडू तिथे अवघड पद्धतीने सापडलं. मी म्हणतो की चेंडू चिकटला हाताला, असं वाटलं की चेंडू गेलाय की काय, पण नाही. तिथे कव्हर केला. त्या दरम्यान 1 धाव राहुलने वेगाने कव्हर केली. ती धाव होती देवाच्या बॅटमधून. पाहिलं आपण हे रिप्ले बघा. चेंडू उडाला होता वेगाने, तितकीच मस्त छलांग मारली फिल्डरने. दाद दिली पाहिजे. 3 धावा त्याने वाचवल्या. धाव संख्या 11 वर, 11 ऑन द बोर्ड. 29चं टार्गेट. अजून 16 धावांची 18 धावांची गरज 10 चेंडूंमध्ये. 10 मध्ये 18 पाहिजेत. ओ खाली पडून खाली बसून चेंडूला मारायचं होतं कसून, पण तो नाही. चेंडू तिथेच राहिला रुसून. 1 धाव त्या दरम्यान कंप्लीट केली आहे राहुल पाटीलने. 1 धाव कंप्लीट झाली. धाव संख्या 12 वर, 12 ऑन द बोर्ड. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, स्लॉगचा प्रयत्न होता फलंदाज राहुल पाटीलचा. परंतु काय बॉलिंग मस्त पद्धतीने हँडल करताय. टाळा सुद्धा प्रेक्षक होती बॉलरसाठी. छान येते, कौतुक केले पाहिजे, वाखाणण्याजोगी कामगिरी होते. हा चेंडू डबल शॉट लागलाय बहुतेक. डबल शॉट, झापूक झुपूक शॉट. त्या दरम्यान सुद्धा 1 धाव मिळते. नाट्यमय स्थिती. चेंडू आणि बॅटचा नीटचा संपर्क होत नाही, परंतु धावा मिळतात. सिंगलने पुढे चालली गाडी. धाव संख्या 13 वर. 3 गडी बाद झाले. पहिल्या षटकात 2, दुसऱ्या षटकामध्ये 1 आणि याच्यामध्ये गडी बाद नाही झाले, परंतु काय बॉलिंग केल्या षटकामध्ये मिस्टर सर्वेशने. पूर्ण सर्वस्व पणाला लावलंय आपल्या संघासाठी. राहुल हा पंप पूल करतोय. चेंडूला ड्राईव्ह केलं होतं, ऑन ड्राईव्ह पाहतो आपण. वेगाने मिड विकेट येतोय. कव्हरिंग केलं, फेकी करेपर्यंत. फेकी खराब आहे, टप्प्याटप्प्याने फेकी केली. फेकी तुमची डायरेक्ट इंटू द हँड ऑफ विकेट कीपर पाहिजे, डायरेक्ट ॲट द स्टंप पाहिजे. अशा वेळेला तुम्ही ती सुद्धा प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, कारण अशा मॅचमध्ये ते कामाला येत असतं. तुमच्या धावा एक एक महत्त्वाच्या असतात. तुमच्या फेकीवरती सुद्धा धावा अवलंबून असतात. इथे एकच धाव होऊ शकली असती जर फेकी डायरेक्ट स्टंपवरती असती मे बी, पण तो 2 धावांनी धावसंख्या 15 वर. अजून 14 पाहिजेत. उचली घेणारा हा रायझिंग, पण तो पंच इथे वाईटचा इशारा करतील. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देत आहेत. वॉर्निंग दिलेली आहे गोलंदाजाला, कारण त्याने जास्तच बाउन्स केलं. बघा हा त्याचा बाउन्सचा स्टान्स किती मस्त आहे.
शोल्डरचा वापर केला, आपटला, आपटी दिली चेंडूला आणि किती उंच उडाला बघा. आणि विकेट किपरने सुद्धा छलांग मारली, उंच उडी घेतली, चेंडूला जाऊ दिलं नाही, पण तो वाईटच्या रूपाने एक धाव गेलेली आहे. धावसंख्या खात्यात जमा झाली आहे रोशन स्पोर्ट मुठवलच्या 16, अजून 13 पाहिजेत, 7 मध्ये 13. कान म्हणता दिले होते, हॉप वॉली घेतला आणि लॉफ केला, पुन्हा एकदा त्या ठिकाणी एका टप्प्याने कव्हर केले जाते, चांगली फिल्डिंग आणि आता मात्र फेकी प्रयत्न करतोय पण तो विकेटच्या हातात जात नाहीये. राहुलने परत धाडलंय बॅट्समन देवाला. राहुल आपल्याकडे स्ट्राईक ठेवते कारण आता 7 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज जिंकण्यासाठी. पक्ष्यांचा बघा वावर पण सुरू झालाय, असं वाटतं की संध्याकाळ झाली की काय, म्हणजे ह्या परिसरामध्ये पक्ष्यांचा सुद्धा वावर जास्त आहे, माणसांचा वावर जास्त आहे, वस्ती वाढत चालली आहे, डेव्हलपमेंट चांगलं आहे. त्यामध्ये आमचे शरदजी घोडे साहेबांनी पण अधिक डेव्हलपमेंट केलेले आहेत, जे आमचे मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संस्थापक आहेत. या ठिकाणी ड्रिंक्स थोडासा ब्रेक आहे, परंतु धावसंख्या इथे झाली 17, 7 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज. कोण जिंकेला सामना. चांगली बॉलिंग पेश केली आहे, बॅटिंगमध्ये जमलं नाही परंतु बॉलिंग जबरदस्त वाकण्याजोगी केली आहे. या ठिकाणी पाहतो आपण ते आई गावदी बापगाव संघाने, कदाचित स्वतःचा ग्राउंड आहे, या ग्राउंडवरती ते नेहमी खेळायला येतात, प्रॅक्टिस त्यांची दिवस रात्र इथे चालते, तो फायदा त्यांना झालाय ना बेटा. कुठे जातात प्रॅक्टिसला? अच्छा, तिकडे जात आहेत, बाजूच्या ग्राउंडला जातात. ओके, आई गावदे या बापगाव संघ दुसऱ्या ग्राउंडला प्रॅक्टिस करतो, परंतु त्याने ही खेळपट्टी छान ओळखली आहे. जसं विनोद केनेने करून दाखवलं भावालयच्या, काय मस्त त्यांनी लागोपाठच्या 2 मॅचमध्ये विकेट 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 आणि अक्षरशः कंजूसी बॉलिंग, इकॉनॉमिकल बॉलिंग केलेली आहे. पहिल्या इनिंगमध्ये त्याने पहिल्या मॅचमध्ये 2 गडी बाद केले, 2 धावा देऊन, त्यानंतर 2 गडी बाद केले, आपण पाहिले 6 धावा देऊन जबरदस्त कामगिरी. एक षटकार पण खेचला, म्हणजे असा एक तुमचा महत्त्वाचा खेळाडू असेल तुमच्याकडे तर एक हाती तुम्ही सामन्याला टर्न करू शकता. या ननकर या, वेलकम. धावसंख्या 17, गोलंदाज जात आहे निलेश वरती जबाबदारी आणि समोर राहुल पाटीलने स्वतःला थांबवलं होतं, स्ट्राईक त्याच्याकडे ठेवली होती. शेवटच्या चेंडूमध्ये आपण बघितलं की 2 धावा होऊ शकले असता, परंतु राहुलला स्वतः ते विश्वास आहे. जसे पक्षी उडतात बघा, त्यांना माहिती की आपण गरुडा एवढं उंच उडू शकत नाही, पण तो आपण निदान एवढं तरी उडू शकतो बिल्डिंग एवढं, कारण त्याचा स्वतः ते विश्वास आहे. चिमणीचाही विश्वास असतो, म्हणून उडण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. नुसतं पंख असून चालत नाहीयेत, ते उडण्यासाठी स्वतः प्रयत्न केले पाहिजेत. पंख आपोआप उडणार नाहीयेत, स्वतःने तो विश्वास दाखवला पाहिजे. राहुलकडे विश्वास आहे का बघायचा आहे, विश्वास बरा फटका नाहीये, खेचून मारण्याचा प्रयत्न होता राहुलचा. चेंडू किती ऑफस्टिकच्या बाहेर होता आणि 2दा पुढे करतोय, तिथे फसवलं आणि राहुल पाटील रन आउट. पूर्णपणे सामना पलटलाय. स्ट्राईक ठेवली आपल्याकडे, 2 धावा घेण्याची गरज होती का, परंतु आता त्यांच्यामध्ये दोघांमध्ये तिथे शब्द सुमनांची वाताहत होत आहे एकमेकांमध्ये. हे काय केलं, हे कसं झालं, तू का थांबला, तू अधिक का पळाला नाहीये, या गोष्टी ते उद्भवत असतात. अशा वेळेला विकेटचं पतन झालं आणि जल्लोष सेलिब्रेशन बघा, आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. इथे थांबला फिल्डर, चेंडू दिला हातामध्ये आणि लगेच चान्स घेतली आणि विकेट कीपरने तिथे लगेच चेंडू तिथे लावला. बघितला पण विकेट नव्हता, तर तो कव्हर पॉईंटचा फिल्डर होता लाल टोपीवाला. वो लाल टोपी वाले तेरा नाम तो बता, दिनेश. धावसंख्या 18 वरती आहे, 4 गडी बाद झालेत. नवीन फलंदाज सौरभ 6व्या क्रमांकावरती आलाय. गोलंदाज निलेश इथे चांगलं कार्य करतोय. काय रनआउट घेतलं, मस्त एक धाव दिली पहिल्या चेंडूवरती. नंतर आपण पाहिलं की एक धाव दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये राहुल पाटील फसले. आता सौरभ आलाय, तो स्ट्राईक एंडला 6व्या क्रमांकावरती. धावांची गरज आहे अजून, आपण पाहतोय 11 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. यावेळेला राऊंड ऑफ ऍक्शन आहे. गोलंदाजाची चेंडू हवेत उडाला आणि चंद्रशेखर आलेला आहे, त्या ठिकाणी झेल टिपलाय आणि विकेट सुद्धा आलाय. सामना सुद्धा जवळ आलाय. सामना दूर चालला की या रोशन स्पोर्टच्या मुठवलच्या दिशेने नाहीये, तर तो चाललाय गावदेवी स्पोर्ट्स बापगावच्या दिशेने. बघा रिप्ले दाखवतात, इथे उचली घेणारा चेंडूला पूर करायचा प्रयत्न केला होता. स्टिकर जो चेंडू आपटला, आदळला आणि शॉर्ट्स केलीच्या क्षेत्ररेषेने कुठलीच चूक न करता अक्षरशः सुरक्षित हाताच्या ओंजलमध्ये तो चेंडू सामावून घेतला आणि धक्का क्रमांक इथे 5वा लागलाय. धावफलक 18 असताना रोशन स्पोर्ट्स मोटर्स संघ बॅकफुटवर.
मॅच बनवली बरं का, गोलंदाजांनी मॅच बनवली आणि त्यांना उत्तम साथ दिली ती सर्व क्षेत्ररक्षकांनी, फिल्डरांनी. असा सामना बनवला पाहिजे, हिंमत सोडायची नसते. आपली धावसंख्या कमी झाली म्हणून आपण समोरच्याला तितक्या धावांच्या आधी थांबू शकतो, ही तुमची क्षमता दाखवली. तुम्ही दाखवताय चांगला चेंडू. ते हॅमरचा प्रयत्न होता, व्ही शेप मध्ये खेळला जातोय, लॉंग ऑफ वेगाने जातोय, दोनदा घ्यायचा प्रयत्न केला जातोय. नॉन स्ट्राइक एकला सक्सेसफुल रनिंग बिटवीन द विकेट. आय थिंक सो, येस, दॅट्स इट. 2 धावा कंप्लीट केल्या. कदाचित फेकी उशिरा झाली, वेगाने फिल्डिंगची गरज होती, परंतु त्या ठिकाणी लॉंग ऑफ वेगाने आला नाही. त्यांनी चेंडूची वाट बघितली. अशाला वाट बघायची नसते, अशाला चेंडूला पुढे जाऊन पकडायचं असतं. आणि इथे 2 धावा तिथे लिहिल्या, पूर्ण केल्या बॅट्समनने, जो जितू आला मैदानामध्ये सौरभच्या सोबतीला, देवाच्या सोबतीला, कारण सौरभ बाद झाला इथे. येस, देवाच्या सोबतीला आहे. दोन्ही धावसंख्या पुढे 20 वर. 9 धावांची अजून गरज. 3 मध्ये 9. चेंडू किती शिल्लक आहेत? 3 चेंडू. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. ओ, आता 2 मध्ये 9 आले. आता जबरदस्त. हा चेंडू इतकाही चांगला नव्हता, परंतु त्याला अवघड करून खेळला. कारण फलंदाज काय करतो, बॅकफुटला जातोय आणि चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा पाल्यानंतर खेचण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही चेंडूच्या मेरिटनुसार इकडे ऑफसाईडला कट करू शकता, गॅप शोधू शकता, परंतु हे फटके टेनिस क्रिकेटमध्ये फार कमी पाहायला मिळतात. आणि आता हा खोलट टप्प्याचा बॅट आणि पॅडच्या मधून लॉफ केला ड्राईव्ह सरळ बॅटनी. आता वेगाने लॉंग ऑफ आला आणि त्यांनी सुद्धा चेंडू सोडला होता आणि नॉनस्टॉक एनला तिथे धोका नाही घेतला, थांबवलं बॅट्समनला जितूने. आणि धावसंख्या 1 नि पुढे 21 वर. 1 मध्ये 8. चेसिंग इज द कंपल्सरी. आता बॉलर सामना जिंकून देऊ शकतो, परंतु काय सामना फिरवलाय. अगदी हॅट्स ऑफ आहे गावदेवी स्पोर्ट्स बापगावला. पूर्णपणे 28 धावा त्यांनी डिफेंड करण्याचा मानस ठेवला, हिंमत ठेवली आणि ते साकार सुद्धा केली. त्याची हिंमत दाखवली, त्यांचा विश्वास दाखवला मैदानामध्ये की आपला स्वतः ते विश्वास असेल तर आपण मोठं यश प्राप्त करू शकतो, गेलेलं यश प्राप्त करू शकतो, आपण गेलेलं वैभव प्राप्त करू शकतो. ते करून दाखवलं. दॅट्स इट. गावदेवी स्पोर्ट बापगाव संघ विजय संपादन करतोय. 21 धावा ते रोखलं ते रोशन स्पोर्ट मोटवर संघाला. तब्बल 7 धावांनी इथे विजय स्थापित केलाय. आई गावदेवी बापगाव टीमने जबरदस्त इथे विन. क्या बात है, बहुत बढिया. अभिनंदन. हार्ड लक, टफ लक रोशन स्पोर्ट मोटवाल.